मिळतो आहे की नाही की एकदा बसल्यानंतर पूजेनंतर याला आपण हलवू शकत नाही, म्हणून अगोदर आपण सगळी व्यवस्था ही करून ठेवावी. हे इथे असे गणपती बसवलेले आहेत. आता आपण डाव्या हातात फळी भरून घ्यावी, उजव्या हाताला पूर्वीप्रमाणे असं टेकून आणखी एक पळीभर पाणी आपल्याला संकल्प म्हणून सोडायचं आहे. पार्थिव गणपती पूजन करताना सर्वसाधारणपणे सुरुवातीपासून पूजा करत नाही. ते जे पार्थिव गणपती असतात त्याच्यात पहिले आपल्याला प्राण आणावे लागतात, त्याची प्राणप्रतिष्ठा पहिले करावी लागते. त्याच रीतीने त्याचा सर्व संकल्प मी तुम्हाला सांगतो, त्या रीतीने करावा. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वर विषया सर्वाणि छन्दांसि पराः प्राणशक्तिर्देवता आं ह्रीं ह्रीं शक्तिः क्रों कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः. असं म्हणून आपण पाणी सोडायचं, किंवा नुसतं प्राणप्रतिष्ठापने विनियोगाः असं म्हणूनही आपण पाणी सोडलं तरी चालेल. त्यानंतर आपली जी ओली हात आहेत ती सगळी पुसून घ्यावी. मूर्तीला रंग दिलेला असतो, ओल्या हाताने रंग लागायचा सुटायचा आपल्याला शक्यता असती, पण स्वच्छ हात पुसून घ्यावी. त्यानंतर हात जोडून ओम आम ह्रीं क्रों आम यम रं लम वम शम शम सम हम रं शम आ क्रों ह्रीं आम हंस सोहम अस्यां मूर्तौ प्राणय प्राणाः ओम आम ह्रीं क्रों यम यम रं लम वम शम शम सम हम रं शम आ क्रों क्रों ह्रीं आम हंस सोहम अस्यां मूर्तौ जीव इह स्थिताः ओम आम ह्रीं क्रों आम यम रं लम वम शम हम शम रं शम आ क्रों हंस सोहम अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनः चक्षुश्रोत जीव प्राण पाणिपादपायुपस्थानि हरिवगत्या सुखं चिरं तिष्ठतु स्वाहा. असं म्हणून त्यानंतर आपला जो हात इथे लावलेला आहे, गर्भाधानादी 15 जे संस्कार असतात त्या पित्यर्थ आपल्याला त्या संस्कारापित्यर्थ 15दा आपण मनातल्या मनात ओम म्हणावा. आपला हात हृदयाला लावावा, उजवा हात गणपतीला लावावा, आणखी मनात 15दा ओमचा उच्चारण करावा. आता 15दा ओम म्हटल्यानंतर दूध खोबरं किंवा दूध साखर असा नैवेद्य पुढे देवापुढे मंडळ करून असा चौथट्ट मंडळ करावं आणि त्यावरती असं नैवेद्य ठेवावं. जेव्हा मूर्तीमध्ये प्राण येतात त्यांना आपण आता या दुर्वेदी डोळ्यांना तूप लावायचंय. ते डोळ्यांना तूप लावल्याबरोबर मूर्तीमधनं ते प्राण आल्यानंतर त्याचा जीव पडतो, तर लगेच त्यांना भूक लागायची व्यवस्था आपण पूर्ण ठेवली पाहिजे. म्हणून अगोदर तिथे आपण जो काही नैवेद्य प्रत्यक्ष समोर साइडिंग कुठली करून घे पाहिजे, तर आतली करायचं आहे का कुठलं नाही ना, पात गेल्यावर ते जमणार नाही तुला करायला. आणखी नुसतं डोक्याला दुर्वेला आपण असं तूप लावून आणखी पहिले उजव्या डोळ्याला असं तूप लावावं. आमची दुर्वा जी आहे ती आपण गणपतीवरती तिथे ठेवली. त्यानंतर एका फुलाला गंध अक्षदा हळद कुंकू सगळं लावून आणखीन आपण गणपतीच्या मस्तकावरती ठेवावे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. मग आपण पाणी घेऊन 2 वेळ कामात पाणी सोडावे. धूपम आग्रापयामि दीपकं दर्शयामि. नैवेद्यार्थे आपण पूर्वी जो नैवेद्य ठेवला होता तो त्याचा नैवेद्य करावा. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. नैवेद्यं निवेदयामि. सप्तम परिषिञ्चामि. ओम प्राणाय स्वाहा.
ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामी. पुन्हा फळीवर पाणी मध्ये सोडायचं आणि पुन्हा एकदा नैवेद्य करायचा. तसाच ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सर्ववर्तनार्थे पुष्पदान. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सर्ववर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे. आता थोडंसं पाणी विड्याच्या पानावरती आपण सोडावं. मुखवासार्थे फलतांबूलं समर्पयामि. दक्षिणां समर्पयामि. नमस्कार करावा. नमस्करोमि. अनेन यत्कृत पूजनेन श्री सिद्धिविनायक देवता प्रियंतां तत्सब्रह्मार्पणमस्तु. असं पळीवर पाणी सोडून गणपतीला नमस्कार करावा. आता आपण गणपतीची पूजा करायची आहे. थोड्याशा अक्षरा आपण हातात घ्यायच्या. डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करायचा. आणखी गणपतीचं मनात ध्यान करायचं. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुसिद्धिविनायक देवताभ्यो नमः. ध्यायामि चिन्तयामि ध्यानार्थे अक्षराणि समर्पयामि. आता गणपतीवर